ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. आतापर्यंत आपण इकडे मधुभाऊंना घरापर्यंत आणलेलं पाहिलेलं आहे. मधुभाऊंना या घरामध्ये घेऊन आता आलेली आहे ती म्हणजे अर्जुनच्या सोबतीने आता इकडे कुसुम. पण त्याच वेळेला त्यांना भेटायला आलेल्या मात्र आता सायलीने असे काही प्रश्न विचारलेत की त्यानंतर मधुभाऊ मात्र आता स्वतः जसं काही सत्य सांगतायत ना, त्यानंतर पुराव्यांची अशी काही बरसात झाली आणि फायनली स्वप्नात नाही तर सत्यात आता इकडे समजलेलं आहे ते म्हणजे सायलीला की आपणच खरी तन्वी आहोत. आणि फक्त सायलीलाच नाही तर आता कुसुम आणि मधुभाऊ यांना पण हे सत्य समजलेलं आहे. आता बाकी आहे ते म्हणजे इकडे हे सत्य समजणं, ते म्हणजे आता इकडे सुभेदार आणि किल्लेदार यांना. आणि तेच सत्य सांगण्यासाठी मधुभाऊ आता मात्र सुभेदार किल्लेदार परिवाराच्या दिशेने आता वाटचाल करणार आहेत. आणि इथेच मोठ्या सत्याचा मात्र आता उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे. नक्की काय घडणार, कसं घडणार, सुभेदार आणि किल्लेदार फॅमिलीला मधुभाऊ काय असं सत्य सांगणार, काय फोटो दाखवणार की ज्याच्यानंतर आता इकडे सायलीच खरी तन्वी आहे या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होणार आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे आल्यापासून आपण पाहतोय की सायली आता कंटिन्युअसली सायलीचं लक्ष मात्र आहे ते फक्त आणि फक्त इकडे आता त्या मुलीच्या मागे. ती चित्र काढते, ती हे करते आणि ती आता ज्या वेळेला चित्र काढताना पाहते कोण आहेस तू, तितक्यात कुसुम तिकडे येते. कुसुम आल्यावर ती कुसुम म्हणते सायली काय झालंय, आल्यापासून मी आता पाहते आहे की तू या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ आहेस. असं काय झालंय की ज्याच्यामुळे तुझं मन अस्वस्थ आहे. आणि त्यावरती ती सांगते कुसुमताई मला खरंच कळत नाहीये, मी इथे आश्रमात आले खरी पण मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि ती उत्तरं मला भेटत नाहीयेत आणि तीच उत्तरं शोधण्यासाठी मी इथे आलेली आहे. आणि त्यावरती कुसुम म्हणते कसली उत्तरं पाहिजेत तुला, काय तुझ्या डोक्यामध्ये चालू आहे. आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते कुसुमताई मला आता सारखं असं वाटतंय की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. यावरती कुसुम म्हणते हे चित्राकडे पाहतेस का तू, हे चित्र तूच काढलेस. यावर सायली म्हणते तू सांगितलंस मला पण तुला दाखवू का मी, मी आता तुला उद्या एक चित्र आणून दाखवेन. माझ्या मोबाईलमध्ये फोटो सुद्धा आहे. मी आता प्रतिमा आत्यांच्या घरी राहते ना, तिकडे माहेरपणाला मी गेलेले असताना प्रतिमा आत्या मला इकडे दाखवत होत्या ते म्हणजे छोट्या तन्वीने काढलेलं चित्र. छोटी तन्वी सेम टू सेम ज्या वेळेला तिने आता हे घर सोडलं ना त्यावेळेला ती सेम टू सेम असं चित्र काढायची. असं म्हटल्यावर ती मग आता कुसुम सांगायला लागते काय बोलतेस तू, कसं शक्य आहे. म्हणजे आता हे तर मधुभाऊंनी काय सांगितलं आपल्याला की ज्या वेळेला छोटी सायली इकडे आली होती ना आणि त्याच वेळेला सायली आता अशा प्रकारची चित्र काढायची असं मधुभाऊंनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं. आणि त्यामुळे मला माहिती, मी काय तुला लहानपणी हे चित्र काढताना बघितलेलं नाहीये. आणि त्यावरती सायली म्हणते तेच तर कुसुमताई, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मला कळतच नाहीये की हा सगळा काय प्रकार आहे. म्हणजे खरं तर पाहायला गेलं तर आता हे चित्र इकडे मीच काढलंय हे गोष्ट कन्फर्म आहे आणि ते तिकडे तन्वीने काढलंय हे आता रविराज काका आणि प्रतिमा त्या ठामपणे सांगतायत. मग एकच व्यक्ती एकाच वेळेला त्याच कालखंडामध्ये कसं काय चित्र काढू शकते, मला खरंच काही कळत नाहीये. कुसुम म्हणते तुझ्या डोक्यात तरी काय चाललंय, तू मला काही सांगशील का. यावरती ती म्हणते खरं सांगू का तर आता एक एक गोष्टी, तो आवाज, ते सगळं माहितीये का, मला आता कानामध्ये घुमतं. मला आल्यापासून एक मुलगी इकडे तिकडे फिरताना दिसते कुसुमताई, माझ्या लहानपणीचा फोटो आता मला हवा आहे. आणि त्यावरती कुसुम म्हणते तुझ्या लहानपणीचा फोटो, अगं तो फोटो त्या आता गाठोड्यामध्ये होता ना. आणि त्यावरती मग आता सायली सांगायला लागते मी तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे आता माझं गाठोडं प्रियाने तिचं गाठोडं माझं गाठोडं मधून नेलं, म्हणजे आता माझं गाठोडं तिने नेलं असेल का आणि मग त्याच्यावरूनच ती तन्वी सिद्ध झाली असेल का. कुसुम म्हणते 100% तू जे बोलतेस ना तसंच झालेलं असणार आहे. म्हणजे आता तुझं गाठोडं हे जर का तिने घेऊन गेलंय आणि तुला जर का वाटते की आपणच खरी तन्वी आहोत तर 100% या गोष्टीची शक्यता नाकारता येत नाहीये. मग यासाठी आपल्याला दोन गोष्टी करायला लागतील. सगळ्यात महत्वाचं ते गाठोडं शोधून त्यातला तो फोटो शोधला पाहिजे. जर का तो फोटो आता मिळाला ना तर कदाचित आपण आता हे करू शकतो किंवा दुसरं अजून एक गोष्ट करू शकतो किंवा ते गाठोडं तर सापडलंच पाहिजे किंवा मधुभाऊ तुला सांगू शकतील की लहानपणी तू छोट्या तन्वीसारखीच होतीस का की तोच तुझा फोटो आहे. यावरती सायली म्हणते कुसुमताई काहीही करून मला मधुभाऊंना या सगळ्यामध्ये लवकरात लवकर
हे सत्य विचारायला पाहिजे. मला कळतच नाहीये. मला ना ह्या प्रेग्नन्सीपासून सतत डोक्यामध्ये हेच चालू आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे कुसुम, "तू एक काम कर, तू एक काम कर. तू आता या सगळ्यामध्ये तू अर्जुन सरांसोबत हे सगळं बोलून घे." असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, "नाही, मी नाही अर्जुन सरांसोबत बोलू शकत. कारण आता जर का या सगळ्यामध्ये या गोष्टी ठीक निघाल्या, बरोबर निघाल्या तर योग्य गोष्ट आहे. पण जर का या गोष्टी नसतील, तर घरामध्ये सगळ्यांना मनस्ताप होईल." यावरती कुसुम म्हणते, "बाकी कुणाला नको सांगूस, पण अर्जुनला सांगायला तुला काय हरकत आहे?" असं म्हटल्यावरती सायली कुठेतरी मात्र आता विचार करते, "ठीक आहे कुसुमताई, पण त्याआधी मधुभाऊंसोबत बोलून घेऊया." असं म्हटल्यावरती कुसुम आता सांगायला लागते, "चल, मी मधुभाऊंच्या दिशेने चाललेलीच आहे. तू पण चल माझ्याकडे." असं म्हणत मग आता त्या दोघी जणी मधुभाऊंच्या दिशेने येत आहेत. सायली सांगते, "मधुभाऊ, मधुभाऊ, माझं ही मनामध्ये जी काही अवस्था आहे ना, ती आता जर कुणी दूर करू शकत असेल ना, तर ते फक्त आणि फक्त तुम्हीच आहात." असं म्हणत ती सुद्धा मधुभाऊंकडे येते. पण त्याच वेळेला अर्जुन आता तिला गाठ आणि अर्जुन तिला सांगायला लागतो, "काय चाललंय काय तुझं? किती धावपळ करतेस? अगं 2-2 आता जीव सांभाळायचे आहेत तुला आणि असं असताना धावपळ करून चालेल का?" यावरती ती सांगते, "नाही, कधी एकदा मधुभाऊंना भेटते असं मला झालेलं आहे." अर्जुन म्हणतो, "चल की, मला सुद्धा मधुभाऊंची भेट घ्यायचीच आहे." सायली म्हणते, "काय आहे तुमचं? मी आत्ता मधुभाऊंना एकटीच भेटायला जाणार होते." अर्जुन म्हणतो, "तुझं काय आहे? अगं एकटं काय आणि दुकटं काय? मी पण आहे ना. मला पण जर का मधुभाऊंना भेटायचं असेल, तर मी नाही का भेटू शकत आहे?" असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगते, "तसं नाहीये. तुम्ही भेटू शकता." आणि त्यानंतर मग आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण मधुभाऊंना भेटण्यासाठी आता इकडे आतमध्ये निघालेले आहेत. पण त्याच वेळेला मात्र आता कुसुम सांगते, "अर्जुन सर, तुम्ही एक काम करा बरं. तुम्ही इथेच थांबा. कारण साऊबाळाला एकटीला जाऊ दे इकडे." आता कुसुमला माहिती आहे, की सायलीला मधुभाऊंच्या सोबत काय बोलायचं आहे ते. बरं तोपर्यंत आपण इकडे पाहतो अस्मिता आता इकडे इंटरव्ह्यू पास झालाय आणि तिला आज हजर व्हायचं आहे. आणि त्यानंतर मग आता बाळाला घेऊन अस्मिता चैतन्याला कॉल करते आणि चैतन्यकडे बाळाला ठेवून गेलेली आहे. पण अस्मिताचं मन काही लागत नाहीये. ती कंटिन्युअसली चैतन्याला कॉल करते आणि चैतन्याला विचारत आहे, "काय झालं? कसं आहे बाळ?" यावरती चैतन्य तिला आता सांगत असतो, "अस्मिताई, अगं असं काय करतेस? तू जर का कंटिन्युअसली बाळाची चौकशी करत राहिलीस, बाळाच्या बद्दल आता विचारत राहिलीस, तर तुझं इंटरव्ह्यूमध्ये लक्ष कसं लागेल? मला खरंच कळत नाहीये. असं काही करू नकोस बरं. तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का, की मी बाळाची व्यवस्थितरित्या संगोपन करू शकेन? विश्वास नसेल तर मग फोन कर." यावरती ती म्हणते, "नाही रे, तसं काही नाहीये. मी खरं सांगू का, तर आता मला इकडे खरं तर खूपच टेन्शन आलेलं आहे. मला सतत असं वाटत आहे, की बाळाच्या बाबतीत माझा काही गैरसोय तर होत नाहीये ना माझ्या बाळाची." यावरती तो म्हणतो, "तुझं बाळ माझ्याकडे सुखरूप आहे. तू तुझा इंटरव्ह्यू क्लिअर कर. इंटरव्ह्यू क्लिअर करून तू आता एकदा इकडे आलीस ना, मग घरच्यांना सगळं आपण खरं सांगूया." यावरती अस्मिता म्हणते, "पण चैतन्य, घरचे मला नोकरी करायला परवानगी देतील का?" यावरती चैतन्य म्हणतो, "का नाही देणार? अगं तू आता इतक्या पद्धतीने हे सगळं जर का करते आहेस ना, तर घरचे तुला 100% हे सगळं करण्यासाठी परवानगी देणार म्हणजे देणार. कारण काहीही झालं ना, तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता मात्र तुझ्या बाळाची जबाबदारी घ्यायची आहे." अस्मिता इंटरव्ह्यू देते आणि इंटरव्ह्यू देऊन धावत पळत ती आता घरी येते. घरी आल्यावरती तिला तो खरं तर जॉब झालेला आहे. तिच्या हातात जॉब आहे. पहिला दिवस पण जॉबचा छान गेलेला आहे आणि त्यानंतर अस्मिता मात्र आता खुश आहे. घरच्यांना सांग अस्मिता चैतन्याला भेटते. चैतन्याला भेटल्यावरती बाळाला पिकअप करते. बाळाला पिकअप केल्यावरती त्यानंतर मग आता लगेचच इकडे अस्मिता आलेली आहे घरी. घरी घरी आल्यावरती मात्र आता लगेचच इकडे तिला विचारायला लागते ती म्हणजे कल्पना, "काय गं, कुठे गेली होतीस? आणि मला इतकी चिंता वाटते ना, तू वेड्यासारखं काहीतरी वागत जाऊ नकोस." आणि त्यावरती ती सांगायला लागते, "अशी काय करतेस मम्मा? अगं हे बघ, मी जे काही केलं होतं ना, त्या सगळ्यामध्ये आता माझा एकच हेतू होता आणि तो म्हणजे जॉब शोधण्याचा." यावरती प्रताप म्हणतो, "काय बोलतेस तू? मग ही गोष्ट तू आम्हाला का नाही सांगितलीस?" यावरती ती म्हणते, "मी जर का अशीच गेले असते, तर कदाचित तुम्ही आता मला मला या सगळ्यामध्ये जॉब करू दिला नसतात." यावरती प्रताप म्हणतो, "वेड लागले का आम्हाला? तू तुझ्या पायावरती उभी राहतेस. आम्ही तुझी नक्कीच मदत केली असती." यावरती ती सांगते, "नाही, मला तेच नको आहे. मला कुणाची मदत नको आहे. मी माझ्या पायावरती उभी राहणार." प्रताप आता खुश झालाय. "हे बघ, तू काळजी करू नकोस. कल्पना आहे ना, कल्पना बाळाला सांभाळेल." कल्पना म्हणते, "अस्मिता, पण तुझ्या जॉबच्या वेळा भरपूर जर का असतील ना, तर आता बाळासाठी हे ना
बाळाच्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये ग. म्हणजे आता इतकं काय आहे, आम्ही आहोत ना, इतक्यात तुला जॉब करायची खरंच काही गरज आहे, असं मला वाटत नाहीये. पण अस्मिता ऐकायला तयार नाहीये. कल्पना म्हणते, "हे बघ, ज्या दिवशी मला वाटेल ना, की आता तुझ्यामुळे बाळाची काहीतरी हेळसांड होत आहे, मग मात्र आता मी तुला जॉब करायला देणार नाहीये." आणि त्यावरती प्रताप म्हणतो, "कल्पना, काय चाललंय तुझं? म्हणजे आता आपली जर का लेक आपल्याला इकडे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर तिला मागे खेचू नको." फायनली हो नाही करता करता अस्मिताचा जॉब फिक्स झालेला आहे. बरं, तो अर्जुनला कसंबसं कुसुमने समजवलंय, की जाऊ दे ना, बाप लेकीला दोघींनाच एकमेकांची दोघांना म्हणजे आम्हाला एकमेकांची भेट घेऊ दे. तुम्ही थांबा बरं. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे म्हणजे आता अर्जुन थांबतो आणि अर्जुन थांबल्यावरती त्यानंतर मग आता लगेचच इकडे निघालेली आहे ती म्हणजे सायली आणि कुसुम मधुभाऊंना भेटायला. त्याच वेळेला सायलीला निघता निघता सुद्धा आता ती छोटी मुलगी दिसत आहे. मधुभाऊ तिला घास भरवताना दिसत आहे आणि ती विचार करत आहे, काय चाललंय? म्हणजे आता मधुभाऊ त्या मुलीला घास भरवतात, ही मुलगी आहे तरी कोण? आणि आता ती मलाच का दिसतीये? या घरात आल्यापासून कुणी त्या मुलीला पाहिलेलं नाहीये, पण ती मुलगी मात्र आता मलाच का दिसतीये? असं म्हणत सायली विचार करत आता मधुभाऊंच्या दिशेने चाललेली आहे. आणि त्याच वेळेला कुसुम, सायली आणि सायली आता मधुभाऊंच्या इथे येते. "मधुभाऊ, मधुभाऊ उठा. आता मला खरंच तुमची खूप गरज आहे. तुम्ही काहीही झालं ना, तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे मदत करा. काहीही झालं तरी सुद्धा मी आता तुमच्या मदतीसाठी इकडे आलेली आहे." आणि कुसुम सांगते, "मधुभाऊ, खरंच सायलीला आता इकडे सांगा. ती कोण आहे? काय आहे?" असं मधुभाऊंवरती आता ह्या दोघी जणी खूपच प्रेशर टाकतात आणि मधुभाऊ आता मात्र उठून बसलेत. चमत्कार घडावा तसं आता मधुभाऊ सांगायला लागलेत, "बोल साऊ बाळा, बोल." आणि मधुभाऊंना उठलेलं बघून या दोघींना धक्का बसलेला आहे. आणि त्यानंतर मग आता सायली सांगते, "सांगा ना मधुभाऊ, कोण आहे मी? कोण आहे मी? मला आता सगळं सत्य समजलंच पाहिजे. मला कळलं पाहिजे की हे सगळं काय चाललंय ते." मधुभाऊ सांगायला लागतात, "तुझा शंका खरी आहे. हे चित्र काढलेलं भिंतीवरती हे तूच काढलेस आणि आता तूच खरी तन्वी आहेस. कारण ज्या वेळेला माझा अपघात झाला, त्यावेळेला माझ्या हातात जो फोटो होता, तो होता छोट्या तन्वीचा आणि आता रविराज आणि प्रतिमा यांचा. त्यावरूनच आता इकडे तुला समजायला पाहिजे होतं. खरं तर या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे म्हणजे आता तूच खरी तन्वी आहेस आणि हे सत्य मला समजल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला." सायली रडायला लागते, "मधुभाऊ, काय बोलताय तुम्ही?" यावरती मग आता मधुभाऊ सांगायला लागतात, नागराजने मात्र आता हा सगळा प्रकार केलेला होता. नागराज या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो आहे माणूस ज्याने मला मारलं होतं, कारण सत्य समजलं होतं. त्याला हे सत्य समजू द्यायचं नव्हतं. अचानकपणे सगळ्या गोष्टी समोर आल्यात आणि त्यानंतर हे सत्य मधुभाऊ, कुसुम आणि आता इकडे सायली या तिघांच्या मध्येच आहे. पण त्याच वेळेला ज्या वेळेला आता इकडे हे सत्य सुभेदार किल्लेदार यांच्या समोर मधुभाऊ आणण्याचा प्रयत्न करणार, तेव्हा नक्की काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार आहे.